Hello students, now we are going to discuss next important part of nomenclature, that is nomenclature of organic compounds containing functional group. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये नोमेनक्लेचर ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टिट्यूएंट बघितलं. त्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये नोमेनक्लेचर ऑफ ब्रांच अल्केन डिस्कस केलं. आता आपल्याला जो नवीन टॉपिक सुरू करायला जायचा आहे नोमेनक्लेचरचा, तो आहे nomenclature of organic compounds containing functional groups. मग आपण वेगवेगळे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते मागे डिस्कस केले. आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शनल ग्रुप. मग ते फंक्शनल ग्रुप जर ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील तर त्या कंपाऊंडला नावं कोणत्या प्रकारे दिले जातात, त्या कंपाऊंडचं IUPAC नोमेनक्लेचर कसं केलं जातं ते आपल्याला या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. तर बघा, कुठल्याही कंपाऊंडला IUPAC नेम देताना त्याला एकतर प्रेफिक्स यूज केलं जातं किंवा सफिक्स यूज केलं जातं. आता नेमकं प्रेफिक्स आणि सफिक्स म्हणजे काय, तर एखाद्या नावाच्या सुरुवातीला जे लावतात त्याला म्हटलं जातं प्रेफिक्स, आणि एखाद्या नावाच्या शेवटी जे लावतात त्याला म्हटलं जातं सफिक्स. तर आपण एक टेबल इथे बनवून घेऊ आता, अकॉर्डिंग टू प्रेफिक्स अँड सफिक्स ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप. प्रत्येक फंक्शनल ग्रुपसाठी जे जे इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहेत ज्यांचं नोमेनक्लेचर आपल्याला आता डिस्कस करायचं आहे, त्या फंक्शनल ग्रुपला कुठल्या प्रकारचा प्रेफिक्स वापरला जातो किंवा कुठल्या प्रकारचा सफिक्स वापरला जातो याचा एक चार्ट बनवून घेऊ आपण, आणि त्याच्यानंतर त्याचे एक्झाम्पल डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा, मी आता या ठिकाणी काही इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप जे आहेत ते मेन्शन करतो, आणि त्यानंतर मग त्यांचा प्रत्येकी आपण प्रेफिक्स किंवा सफिक्स कोणता कोणता आहे ते डिस्कस करू. तर बघा, या ठिकाणी मी आता सुरुवातीला 10 फंक्शनल ग्रुप लिहिणार आहेत. 10 फंक्शनल ग्रुपला प्रेफिक्ससुद्धा आहे आणि सफिक्ससुद्धा आहे. म्हणजे त्या फंक्शनल ग्रुपला प्रेफिक्ससुद्धा यूज केला जातो काही वेळेस सफिक्ससुद्धा यूज केला जातो. मोस्टली सफिक्स यूज केला जातो IUPAC नोमेनक्लेचरमध्ये. प्रेफिक्स फक्त काही ठराविक जे फंक्शनल ग्रुप आहेत त्यांना यूज केला जातो IUPAC नोमेनक्लेचरसाठी. बट जे पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स असतात, नेक्स्ट टॉपिक जो आपण शिकणार आहोत, हा टॉपिक झाल्यानंतरचं जो पुढचं लेक्चर बनणार आहे ते पॉलीफंक्शनल कंपाऊंडच्या नोमेनक्लेचरवरती बनणार आहे. त्यामध्ये आपल्याला या सर्व फंक्शनल ग्रुपच्या प्रेफिक्सची सुद्धा गरज पडेल, म्हणून ते प्रेफिक्सचा चार्टसुद्धा आपण आताच बघून घेऊ. प्रेफिक्स कुठलं लावलं जातं फंक्शनल ग्रुपला ते देखील आपण आताच बघून घेऊ. ठीक आहे. तर बघा, मी आता 3 कॉलम करतो या ठिकाणी. एक कॉलममध्ये मी फंक्शनल ग्रुप लिहिल, एकामध्ये त्याच्यासाठी यूज केला जाणारा प्रेफिक्स लिहिल, आणि दुसऱ्यामध्ये त्याच्यासाठी यूज केला जाणारा सफिक्स लिहिल. कशामध्ये? IUPAC नोमेनक्लेचरमध्ये. ठीक आहे. तर टोटल 10 ग्रुप मी पहिल्यांदा लिहिणार आहे या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर उरलेले जे काही 3 फंक्शनल ग्रुप आहेत त्यांना फक्त प्रेफिक्स असतं IUPAC नोमेनक्लेचरमध्ये, त्यांना सफिक्स यूज केलं जात नाही. प्रेफिक्स म्हणजे नावाच्या सुरुवातीला जे लावलं जातं त्याला म्हणतात प्रेफिक्स, आणि सफिक्स म्हणजे शेवटी जे लावलं जातं नावाच्या त्याला म्हणतात सफिक्स. हे लक्षात ठेवा किंवा लिहूनच घ्यायचं आपल्या भाषेमध्ये, आपल्याला समजेल तसं. बघा, मग फर्स्ट फंक्शनल ग्रुप जो आहे तो असतो कार्बॉक्झिल ग्रुप. त्यांना आपण कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हटलं होतं, बरोबर. फंक्शनल ग्रुप जेव्हा शिकलो तेव्हा कार्बॉक्झिल ग्रुप म्हणतात त्याला. याच्यासाठी प्रेफिक्स यूज केलं जातं कार्बॉक्सी. प्रेफिक्स आहे म्हणून मी डॅश ते लिहिल्यानंतर देतोय डॅश, म्हणजे त्याच्या पुढे त्याचं जे काही नाव असेल ते दिलं जाईल पुढचं. ठीक आहे. आणि ह्या COOH ग्रुपसाठी सफिक्स यूज केला जातो OIC ॲसिड. OIC ॲसिड म्हणजे कसं बघा, जर एकच कार्बन आयटम असेल त्या कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये तर त्याचं नाव येतं मिथॅनोइक ॲसिड, मिथेनचा डेरिव्हेटिव्ह. जर 2 कार्बन आयटम असतील तर त्याला म्हटलं जातं इथॅनोइक ॲसिड. ठीक आहे. बघा, मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला समजावून. CH3COOH, हा CO म्हणजे C डबल बॉन्ड O असतो. ठीक आहे. C डबल बॉन्ड OOH. याचं नाव आपण कॉमन नेम देतो ॲसिटिक ॲसिड. जेव्हा आपण फंक्शनल ग्रुप बघितले त्यावेळेस एक्झाम्पल लिहिले होते, त्यावेळेस आपण याला ॲसिटिक ॲसिड नाव दिलं होतं. ते याचं कॉमन नेम होतं. 2 प्रकारे नोमेनक्लेचर केलं जातं, कॉमन नोमेनक्लेचर आणि IUPAC नोमेनक्लेचर. तर आपण जे आता बघतोय नोमेनक्लेचर ते कुठलं बघतोय? IUPAC नोमेनक्लेचर. ठीक आहे. मग IUPAC नोमेनक्लेचरमध्ये याला नाव कसं दिलं जाईल, तर IUPAC नोमेनक्लेचरमध्ये याला सफिक्स यूज केला जातो OIC ॲसिड. म्हणजे याच्यात नंबर ऑफ कार्बन आयटम किती आहेत? 1, 2 आहेत. मग 2 कार्बन आयटम असलेला पॅरेंट कोण याचा? इथेन. याच्यावरून याचं नाव बनतं इथॅनोइक ॲसिड.
इथॅनोइक ॲसिड. म्हणजे काय केलं मी, याचा पॅरेंट कोण होता, इथेन होता. 2 कार्बन आहेत बघा, CH3 C डबल बॉन्ड Oचा C, बरोबर. म्हणजे 2 कार्बन म्हणजे इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे, हा इथेनपासून बनलेला आहे, म्हणून याचं नाव इथॅनोइक ॲसिड. काय केलं मी, जो इथेन होता तर इथेनचा शेवटचा ई जो आहे त्या ईला मी कशाने रिप्लेस केलं, तर ह्या OIC ॲसिडने रिप्लेस केलं आणि त्याचं नाव काय बनलं, इथॅनोइक ॲसिड. बघा चेक करून बघा, इथे ई काढला मी पुढे बघा आणि हा काय लावला, OIC ॲसिड लावला. ठीक आहे. तर अशा प्रकारे मिथॅनोइक ॲसिड, इथॅनोइक ॲसिड, प्रोपॅनोइक ॲसिड, ब्युटॅनोइक ॲसिड, पेंटॅनोइक ॲसिड या फॉर्मॅटमध्ये त्याला IUPAC नेम दिलं जातं सर्व ॲसिडला. ठीक आहे, IUPAC नेम. नेक्स्ट आता आपण पुढचा फंक्शनल ग्रुप बघू. जिथे शक्य होईल तिथे एक्झाम्पल घेऊन सुद्धा तुम्हाला समजून सांगेल जे जे महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप आहेत त्यांच्यासाठी, की कशा प्रकारे त्यांना सफिक्स वापरला जातो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इस्टर, याचाच डेरिव्हेटिव्ह इस्टर म्हणजे याच्यापासूनच बनतो. तो कसा बनतो तो बघा, COOR, R ग्रुप असतो त्याच्यात, फक्त याच्या जागेवर कोण येतो, R. कार्बोक्झिलिक ॲसिड सारखाच आहे तो, सेम टू सेम, फक्त कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये OH असतो, याच्यामध्ये OR असतो, एवढाच फरक आहे. मग आता हा OR म्हणजे बघा ॲक्च्युअलमध्ये स्ट्रक्चर कसं असतं त्याचं, C डबल बॉन्ड OR असं स्ट्रक्चर असतं. मी शॉर्टकटमध्ये कंडेन्स फॉर्म्युला लिहितो आहे ना. मग हा जो OR आहे, या ORला म्हटलं जातं अल्कॉक्सी ग्रुप, याला म्हणतात अल्कॉक्सी. आणि हा जो ग्रुप असतो C डबल बॉन्ड O, याला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप. याच्यावरून याला प्रेफिक्स यूज केला जातो अल्कॉक्सी कार्बोनिल. अल्कॉक्सी कार्बोनिल हा प्रेफिक्स यूज केला जातो. ठीक आहे, पॉलिफंक्शनल कंपाऊंडमध्ये. आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये याच्यासाठी सफिक्स यूज केला जातो इस्टरसाठी, OATE म्हणजे मिथिल इथॅनोएट, मिथिल प्रोपॅनोएट असे त्याचे IUPAC नेम येतात. ठीक आहे, इतका महत्त्वाचा नाही आहे आपल्यासाठी, त्याच्यामुळे मी असं एक्झाम्पल तुम्हाला सांगत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, इस्टरला सफिक्स कुठला यूज केला जातो IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये, OATE. ठीक आहे. अल्कॉक्सी कार्बोनिल त्याच्यासाठी कुठला यूज केला जातो, प्रेफिक्स यूज केला जातो. अल्कॉक्सी कार्बोनिल काय त्याचा प्रेफिक्स आहे आणि सफिक्स काय सांगितला मी तुम्हाला त्याचा, OATE सफिक्स म्हणजे शेवटी लागतो नावाच्या, प्रोपॅनोएट, ब्युटॅनोएट, पेंटॅनोएट या प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप, याचाच डेरिव्हेटिव्ह कार्बोक्झिलिक ॲसिडचा, याचा COCl ॲसिड क्लोराइड्स आपण लिहिलं आहे बघा फंक्शनल ग्रुपमध्ये, हे सर्व ग्रुप लिहिलेले आहेत. हा होता कार्बोक्झिलिक ॲसिड, हा होता इस्टर, आता लिहितोय तो आहे ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईडला असिल क्लोराईड सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, शिकणार आहात तुम्ही 2 वर्ष आता सलग, त्याच्यामुळे काही नावं तुम्हाला ते ॲटोमॅटिक लक्षात राहतातच. ठीक आहे. आपण काय बघतो आता, त्याचं नॉमेनक्लेचरमध्ये IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये त्याच्यासाठी कुठला प्रेफिक्स यूज केला जातो किंवा कुठला सफिक्स यूज केला जातो ते आपण डिस्कस करतो. बघा याच्यासाठी ॲसिड क्लोराईडसाठी प्रेफिक्स वापरला जातो क्लोरोकार्बोनिल. क्लोरोकार्बोनिल कसं काय, तर हा क्लोरीन आणि हा कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड O, बरोबर असा असतो ना तो, C डबल बॉन्ड OCl म्हणजेच क्लोरोकार्बोनिल हा त्याच्यासाठी प्रेफिक्स. आणि सफिक्स यूज केला जातो त्याच्यासाठी OYL, इथॅनॉइल, ब्युटॅनॉइल. ओके, या फॉर्मॅटमध्ये त्याला सफिक्स लावला जातो. हो, आणि पुढे लिहिलं जातं क्लोराईड. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा, सपोज आपण असं एक्झाम्पल बनवून बघू, CH3 C डबल बॉन्ड OCl. याला IUPAC नेम काय येईल, मग किती कार्बन आहेत त्याच्यामध्ये, 2, 1 2, बरोबर 2 कार्बन आहेत, म्हणून इथॅनॉइल क्लोराईड असं त्याचा IUPAC नेम येईल. ओके, इथॅनॉइल क्लोराईड. याचं कॉमन नेम असतं ॲसिटिल क्लोराईड. आपण जो अगोदर चार्ट बघितला आहे त्याच्यामध्ये त्याचा कॉमन नेम लिहिलं होतं ॲसिटिल क्लोराईड. IUPAC नेम कसं दिलं जातं त्याला, बाय युझिंग दिस सफिक्स OYL क्लोराईड. मग हा OYL नेमका कोणाला लावतो आपण, तर त्याच्या पॅरेंटच्या नावाला ई काढून टाकायचा, त्याच्या पॅरेंटच्या नावाचा. त्याचा पॅरेंट आहे इथेन, त्या पॅरेंटच्या नावाचा ई काढायचा शेवटचा आणि तिथं काय लावायचा OYL क्लोराईड, म्हणजे इथेनचा ई निघून जाईल आणि इथॅनॉइल क्लोराईड. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे ॲसिड क्लोराईड नंतर आपण पुढचा फंक्शनल ग्रुप घेऊ आता, अमाइड. बघा
या ॲसिड क्लोराईड नंतर पुढचा फंक्शनल ग्रुप घेऊ आपण 4 नंबरचा आता, ॲसिड अमाइड. ठीक आहे, ॲसिड अमाइड म्हणजे COO NH2 असतो तो. ठीक आहे, COO NH2. हे चारीचे चारी आता हे सगळे इंटर रिलेटेड आहेत. सगळे इंटर रिलेटेड म्हणजे या कार्बॉक्सिल ग्रुपपासूनच हे सगळे बनतात. ठीक आहे, अमाइड घेतला मग आपण आता. या अमाइडला प्रेफिक्स वापरला जातो कार्बॅमॉइल. कार्बॅमॉइल. ठीक आहे, थोडं वेगळं वाटतं आहे तुम्हाला ऐकायला, पण लक्षात ठेवायचं कार्बॅमॉइल हा प्रेफिक्स, आणि याला सफिक्स यूज केला जातो अमाइड. सफिक्स सोपा आहे याचा, जे त्याचं नाव आहे अमाइड तोच त्याचा सफिक्स आहे. ठीक आहे, COO NH2 त्याला आपण ॲसिड अमाइड म्हणतो. IUPAC नोमेनक्लेचरमध्ये त्याला सफिक्स वापरला जातो अमाइडच. ठीक आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल येतील त्यांचे नावं कसे असतील, इथॅनामाइड, प्रोपॅनामाइड, ब्युटॅनामाइड या फॉर्मॅटमध्ये त्यांचे IUPAC नेम येतात. 1 कार्बन असेल तर मिथॅनामाइड, 2 असतील तर इथॅनामाइड, 3 असतील तर प्रोपॅनामाइड. ओके, या फॉर्मॅटमध्ये त्याचे नावं येतात. त्यानंतर हे बघा, हे सर्व झाले कार्बॉक्सिलिक ग्रुपशी रिलेटेड सर्व फंक्शनल ग्रुप. आता पुढचे जे आहेत ते कार्बोनिल ग्रुपचे लिहितो 2. हे पुसतो मी आता, बघा समजलं. पुढचं मी 2 आता फंक्शनल ग्रुप इथे ॲड करतो, अल्डिहाइड आणि कीटोन. दोघांमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो ॲसिडसारखाच. महत्त्वाचे आहेत ते, म्हणून त्यांना सेपरेट लिहितो आहे मी. इथे गर्दी करत नाही एकाच वेळेस. ठीक आहे, बघा पुढचे 2 महत्त्वाचे फंक्शनल ग्रुप 12वीमध्ये आपण त्यांचा स्टडी करणारच आहोत, पण आता आपण शिकतो, इंट्रोडक्शन करून घेतो त्यांचं चांगल्यापैकी. ठीक आहे, बघा मग पहिले घेऊ आपण अल्डिहाइड. अल्डिहाइड म्हणजे त्याच्यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असतो, COOH. त्याला शॉर्टकटमध्ये कसं लिहिलं होतं आपण, CHO. ठीक आहे, हा कितवा आहे आपला आता, 5वा. ठीक आहे, COOH किंवा शॉर्टकटमध्ये CHO. हा जो ग्रुप असतो याला म्हणतात फॉर्माइल ग्रुप. मी अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला मागच्या लेक्चरला. आपण काय म्हणतात मग याला, प्रेफिक्समध्ये सुद्धा याचा प्रेफिक्स यूज केला जातो फॉर्माइल, पॉलिफंक्शनल कंपाऊंडमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं नोमेनक्लेचर बघणार आहोत, तेव्हा ह्या प्रेफिक्सची गरज पडेल आपल्याला. आता ह्या लेक्चरला पडणार नाही, पण आता आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घेतोय. प्रेफिक्स कुठला वापरायचा, सफिक्स कुठला वापरायचा. ठीक आहे, जेव्हा CHO ग्रुप असतो, अल्डिहाइड असतो, तेव्हा त्याला प्रेफिक्स वापरला जातो फॉर्माइल आणि सफिक्स वापरला जातो AL. आता हा AL म्हणजे काय बघा, सपोज तुमचा असा अल्डिहाइड असेल HCOOH, एकच कार्बन ॲटम आहे याच्यामध्ये, मग याचा IUPAC नेम काय येईल, तर त्याच्या IUPAC नेममध्ये AL सफिक्स वापरला जातो. कसा, 1 कार्बन ॲटम असणाऱ्या अल्केनचं नाव काय, मिथेन. मग त्या मिथेनचं काय करायचं, शेवटचा जो E असतो तो E रिप्लेस करायचा. कशाने रिप्लेस करायचा, AL ने. म्हणजे काय तयार होतो, मिथॅनल तयार होतो. याचं नाव असतं मिथॅनल. समजा 2 कार्बन असतील असे, CH3 COOH, तर 2 कार्बन असतील, त्याच्या पॅरेंटचं नाव इथेन. ओके, मग इथेनचा ई काढला शेवटचा तर काय तयार होईल, इथॅनल. ठीक आहे, प्रोपॅनल, ब्युटॅनल, पेंटॅनल, जसं कार्बन वाढत जातील तसं तसं काय होत जाईल, तुमचं त्याचं नाव बदलत जाईल. त्याचा जो रूट वर्ड आहे मिथ, इथ, प्रोप, ब्यूट, तो चेंज होत जाईल. ठीक आहे, आणि सफिक्स काय लावत चालाल तुम्ही, AL AL AL. ठीक आहे, का आपल्याला काय लक्षात ठेवायचं, अल्डिहाइडचा सफिक्स AL. त्याचा IUPAC नेम कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतं, मिथॅनल, इथॅनल, प्रोपॅनल, ब्युटॅनल, पेंटॅनल. ठीक आहे, बघा नेक्स्ट महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप त्याच्यासारखाच 6 नंबरचा अल्डिहाइड नंतर कीटोन. कीटोनमध्ये जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो COO. त्याला आपण म्हणतो कार्बोनिल ग्रुप. दोघी बाजूला अल्किल ग्रुप असतात. ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे ज्यावेळेस आपण फंक्शनल ग्रुप शिकलो होतो तेव्हा, आठवतं ना. तर हा आहे तुमचा कीटो ग्रुप किंवा त्याला आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतो. याच्यासाठी जो प्रेफिक्स वापरला जातो, प्रेफिक्स तो असतो ऑक्झो. काय वापरतात त्याला प्रेफिक्स, त्याला प्रेफिक्स वापरला जातो ऑक्झो डॅश. सुरुवातीला नावाच्या आधी लावला जातो ना, म्हणून त्याच्या पुढे डॅश देतोय मी. आणि IUPAC नोमेनक्लेचरमध्ये त्याला सफिक्स जो वापरला जातो कीटोनला, तो असतो त्याच्या नावाला शेवटी लावला जातो ONE. म्हणजेच प्रोपॅनोन, ब्युटॅनोन, पेंटॅनोन, हेक्झॅनोन या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल सांगू तुम्हाला एक, जो फर्स्ट मेंबर आहे त्याचा तोच सांगतो बघा. CH3 COO CH3. मध्यभागी COO असतो, बाजूला अल्किल ग्रुप असतात किंवा अरिल ग्रुप असतात. म्हणजे ॲटलिस्ट किती कार्बन असतील त्याच्यात, 3. बरोबर. त्यामुळे सगळ्यात लहानात लहान कीटोन जो आहे तो हाच आहे. त्याचं नाव कॉमन नेम आपण लिहिलं होतं ॲसिटोन. त्याचा IUPAC नेम काय बनेल, हा सफिक्स लावायचा पॅरेंटच्या नावाला, ई काढायचा पॅरेंटचा,
पॅरेंटच्या नावाचा ई काढायचा आणि त्याला काय लावायचं, ONE लावायचा. सांगा तुम्ही काय येईल त्याचा IUPAC नेम. प्रोपेनचा शेवटचा ई काढा, 3 कार्बन आहेत ना, आणि काय लावा, ONE लावा. काय झालं त्याचं नाव, प्रोपॅनोन. ठीक आहे, बघा 3 कार्बन आहेत, 1 2 3. ओके, हे झाले तुमचे टोटल 6 फंक्शनल ग्रुप. आता पुढचे जे आहेत महत्त्वाचे ते आपण खाली बघू. समजले 2 तुम्हाला. अल्डिहाइडला AL लावायचा सफिक्स, कीटोनला ONE लावायचा. ठीक आहे. 7 नंबरचा अल्कोहोल. ठीक आहे, अल्कोहोल हा खूप महत्त्वाचा फंक्शनल ग्रुप आहे, खूप महत्त्वाचा कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड. याचा जो फंक्शनल ग्रुप असतो तो असतो OH. ठीक आहे, हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतो आपण त्याला, म्हणून त्याचा प्रेफिक्स असतो हायड्रॉक्सी. हायड्रॉक्सी प्रेफिक्स यूज केला जातो त्याला IUPAC नोमेनक्लेचरमध्ये. ज्यावेळेस एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये 2 फंक्शनल ग्रुप असतात, म्हणजे तो पॉलीफंक्शनल असतो, एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतात, त्यावेळेस तुम्हाला प्रेफिक्सची गरज पडते एका फंक्शनल ग्रुपसाठी, आणि एका फंक्शनल ग्रुपसाठी सफिक्सची गरज पडते. म्हणजे हे जेव्हा आपण आता पुढचा टॉपिक शिकू त्यावेळेस तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे, जो मोठा असेल त्याचा सफिक्स वापरला जातो आणि जो छोटा असेल त्याचा प्रेफिक्स वापरला जातो. तर पुढचा टॉपिक जेव्हा शिकू तेव्हा तुम्हाला हे क्लिअर होतील ह्या गोष्टी. आता सध्या तुम्ही कुठला प्रेफिक्स वापरला जातो, कुठला प्रेफिक्स वापरला जातो आणि कुठला सफिक्स वापरला जातो हे लक्षात घ्या. तर बघा, याला सफिक्स वापरला जातो OL. जेव्हा आपण होमोलोगस सिरीज बघितली होती, होमोलोगस सिरीजची डेफिनेशन बघितली होती, तेव्हा आपण त्याच्यामध्ये अल्कोहोलची होमोलोगस सिरीज लिहिली होती, मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल. ओके, म्हणजेच जेव्हा जो अल्कोहोल असतो त्याच्यासाठी सफिक्स वापरला जातो OL. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, समजा एका कार्बनला तुमचा हा OH जोडला आहे, मिथिल अल्कोहोल म्हणतो त्याला आपण कॉमन नोमेनक्लेचरमध्ये, त्याचा IUPAC नेम असतो मिथॅनॉल. 2 कार्बनला जोडलं असेल CH3CH2OH तर त्याचं नाव असतं इथॅनॉल. म्हणजे काय करतो आपण, जो अल्केन असतो त्या अल्केनचा शेवटचा ई काढून टाकतो आणि OL लावतो त्याचं नाव, म्हणजे त्याचं नाव होतं अल्कॅनॉल. मिथॅनॉल, इथॅनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅनॉल या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघू आपण. बघा आता अल्कोहोल नंतर पुढचा फंक्शनल ग्रुप बघू आपण आता, अमाइन. अमाइनमध्ये फंक्शनल ग्रुप असतो तुमचा NH2. ठीक आहे, अमोनियापासून बनतो हा अमाइन. अमोनियाचा एक हायड्रोजन रिप्लेस केला तर अमाइन बनतो. त्याच्यासाठी प्रेफिक्स वापरला जातो अमिनो. अमिनो हा प्रेफिक्स वापरला जातो आणि त्यासाठी सफिक्स वापरला जातो अमाइन. म्हणजे नावाच्या शेवटी लावायचं असेल तेव्हा अमाइन, सुरुवातीला लावायचं असेल तेव्हा अमिनो. ठीक आहे, त्यानंतर 9 नंबरचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे सायनाइड. त्याचा फंक्शनल ग्रुप असतो C�BN. ठीक आहे, बघितलं आपण फंक्शनल ग्रुप जेव्हा शिकलो तेव्हा सायनाइड ग्रुप. या सायनाइड ग्रुपसाठी प्रेफिक्स वापरला जातो सायनो, आणि IUPAC नोमेनक्लेचरमध्ये याच्यासाठी सफिक्स वापरला जातो नायट्राइल. नायट्राइल म्हणजे याचं नाव कसं असतं बघा, मिथेन नायट्राइल, इथेन नायट्राइल या फॉर्मॅटमध्ये याचं नाव येतं. नायट्राइल लावला जातो याचा IUPAC नोमेनक्लेचरमध्ये सफिक्स. ओके, जेव्हा हा एकटा असेल त्या कार्बन चेनमध्ये तेव्हा. त्यानंतर शेवटचा एक शिल्लक राहिला आपला आता, शेवटचा फंक्शनल ग्रुप तो बघू. शेवटचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो सुद्धा आपण बघितला होता जेव्हा फंक्शनल ग्रुप शिकलो तेव्हा. तो होता सल्फोनिक ग्रुप होता बघा, सल्फोनिक ॲसिड म्हटलं होतं आपण त्याला. तर त्याचा फॉर्म्युला काय होता, SO3H. हा जो फंक्शनल ग्रुप आहे सल्फोनिक ग्रुप म्हणतो आपण त्याला. त्याच्यासाठी प्रेफिक्स वापरला जातो सल्फो. सल्फो हा प्रेफिक्स वापरला जातो नावाच्या सुरुवातीला, आणि काही वेळेस जेव्हा सफिक्स वापरतो आपण त्या सफिक्समध्ये याला वापरला जातो सल्फोनिक ॲसिड. सल्फोनिक ॲसिड. अशा प्रकारे स्टुडंट्स आपण आता काय केलं, ज्या फंक्शनल ग्रुपला प्रेफिक्स आणि सफिक्स दोघी आहे त्या सर्व फंक्शनल ग्रुपची माहिती बघितली. आता पुढचा जो टॉपिक बघायचा आपल्याला, किंवा पुढचे जे फंक्शनल ग्रुप बघायचे 2-3, त्यात 2-3 फंक्शनल ग्रुपला सफिक्स नसतो, फक्त प्रेफिक्स असतो. असे ते 3 फंक्शनल ग्रुप कुठले मग ते आपण डिस्कस करू आता. हे समजलं तुम्हाला? तर इथपर्यंत जे 10 फंक्शनल ग्रुप बघितले त्यांना प्रेफिक्स पण होता आणि सफिक्स पण होता. आता पुढचे जे काही 2-4 फंक्शनल ग्रुप आहेत त्यांना फक्त प्रेफिक्स असतो, त्यांना सफिक्स यूज केला जात नाही. मग ते कोणते कोणते फंक्शनल ग्रुप लक्ष द्या. त्याच्यातला फर्स्ट असतो नायट्रो. नायट्रो ग्रुप म्हणतो आपण त्याला. त्याचा फॉर्म्युला असतो NO2 आणि त्याला प्रेफिक्स वापरला जातो नायट्रो. काय प्रेफिक्स वापरतात त्याला,
नायट्रो प्रेफिक्स वापरला जातो. जेव्हा कार्बन चेनला जोडला असेल तुम्ही याला अल्केनला, तेव्हा याचं नाव असतं नायट्रो अल्केन. ओके. 1 कार्बनला जोडला असेल तर नायट्रो मिथेन, 2ला जोडला असेल तर नायट्रो इथेन, 3ला जोडला असेल तर नायट्रो प्रोपेन असं नाव देतो त्याला. ठीक आहे. दुसरा त्याच्यातला आहे हॅलोजन. हे जे हॅलोजन असतात कोणते असतात हॅलोजन सांगा बरं. त्या हॅलोजनला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? एक्सने. हॅलोजन कोणते कोणते आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जे 17 नंबरच्या ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट आहेत, 17 ग्रुप एलिमेंट्स, त्यांना आपण हॅलोजन्स म्हणतो. जेव्हा तुम्ही यांना कार्बन चेनला जोडता तेव्हा त्यांना म्हटलं जातं हॅलो अल्केन्स. ओके. म्हणजे यांच्यासाठी प्रेफिक्स वापरला जातो हॅलो. हॅलो अल्केन्स, हॅलो अरिन्स. जेव्हा बेन्झीन रिंगला जोडले जातात हॅलोजन तेव्हा त्यांना म्हटलं जातं हॅलो अरिन्स. ओके. क्लोरीन जोडला असेल कार्बन चेनला तर त्याला म्हटलं जातं क्लोरो अल्केन्स. ब्रोमीन जोडला असेल तर त्यांना म्हटलं जातं ब्रोमो अल्केन्स. ओके. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एका कार्बनला ब्रोमीन जोडला त्याचं नाव येईल ब्रोमोमिथेन. 2 कार्बनला जोडला तर ब्रोमो इथेन या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे प्रेफिक्स काय? हॅलो. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. जसं हॅलोजन असेल तसं आपल्याला हॅलोजनचं काय करायचं आहे? हॅलो करायचं आहे. ठीक आहे. प्रेफिक्स. तिसरा असतो अल्कॉक्सी ग्रुप. अल्कॉक्सी ग्रुप म्हणजे काय बघा, हा OR ग्रुप. OR ग्रुप म्हणजे काय, कसा बनतो हा बघा. तुम्हाला OH ग्रुप तर सगळ्यांना माहिती आहे अल्कोहोलमधला. तसा हा H समजा आपण अल्किल ग्रुपने रिप्लेस केलेला असेल तर त्या ग्रुपला म्हटलं जातं अल्कॉक्सी. अल्किलचा काय होतो? अल्कॉक्सी. ठीक आहे. अल्किल ग्रुपला ऑक्सिजन जोडला ना म्हणून अल्कॉक्सी. आणि त्याला प्रेफिक्ससुद्धा तोच लावला जातो अल्कॉक्सी. ठीक आहे. त्याला काय इथं हे नाव लिहायची गरज नव्हती, फक्त मी इथे OR ग्रुप जरी लिहिलं असतं तरी चाललं असतं. आणि त्याचा प्रेफिक्स काय असतो? अल्कॉक्सी असतो. ठीक आहे. समजा आरच्या ठिकाणी मिथिल ग्रुप असेल तर त्याला म्हटलं जातं मिथॉक्सी. इथिल असेल तर त्याला म्हटलं जातं इथॉक्सी. प्रोपिल असेल त्याला प्रोपॉक्सी, ब्युटॉक्सी, पेंटॉक्सी या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलं स्टुडंट्स, आता जे फंक्शनल ग्रुप होते महत्त्वाचे त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या प्रेफिक्स आणि सफिक्सबद्दल माहिती घेतली. आता काही एक्झाम्पल आपण नोमेनक्लेचरची डिस्कस करू. ओके. तर मी आता इथे काही एक्झाम्पल लिहितो फळ्यावरती, आपण त्याचं नोमेनक्लेचर डिस्कस करू. तर बघा स्टुडंट्स, या ठिकाणी मी काही एक्झाम्पल लिहिलेत ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, मोनो फंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंडचे, ज्यांच्यामध्ये एकच फंक्शनल ग्रुप आहे. असे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड मी लिहिलेत. ठीक आहे. त्यांचं आपल्याला UPC नोमेनक्लेचर डिस्कस करायचं आहे. तर बघा, तुम्ही सगळ्यांमध्ये तुम्हाला एकच फंक्शनल ग्रुप दिसेल. तर आपल्याला त्या फंक्शनल ग्रुपसाठी जो प्रेफिक्स आहे दिलेला किंवा जो सफिक्स आहे तो प्रेफिक्स किंवा सफिक्स यूज करून त्यांचा UPC नेम द्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा, जो फर्स्ट कंपाऊंड आहे कार्बोक्झिलिक ॲसिड, ज्यांना सफिक्स आहे त्यांचा सफिक्स वापरायचा आणि ज्यांना प्रेफिक्सच आहे फक्त त्यांच्यासाठी प्रेफिक्स वापरायचा. ठीक आहे. जास्त डोकं चालवायचं नाही. मग बघा, हा आहे तुमचा फर्स्ट एक्झाम्पलमध्ये कार्बोक्झिल ग्रुप दिलेला आहे, म्हणजे हा कार्बोक्झिलिक ॲसिड आहे. मग याला नाव कसं द्यायचं लक्षात घ्या. तर जिकडून तुमचा फंक्शनल ग्रुप असतो त्या साईडने नंबरिंग करायची असते, त्या कार्बनपासून नंबरिंग करायची असते. म्हणजे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड आणि हा थर्ड, याचं नाव येईल प्रोपॅनोइक ॲसिड. राईट. कसं काय, 3 कार्बन आहेत म्हणून त्याचा पॅरेंट कोण झाला? प्रोपेन. आणि ॲसिडसाठी आपण कुठला सफिक्स वापरतो? OIC ॲसिड, म्हणून त्याचं नाव काय येईल? प्रोपॅनोइक ॲसिड. हे झालं त्याचं UPC नेम. नेक्स्ट बघा, आणि ॲसिडमध्ये एक गोष्ट अजून महत्त्वाची की त्याच्यामध्ये नंबर मेन्शन करायची गरज नाही की बाबा प्रोपेन 1 OIC ॲसिड असं लिहायची गरज नाही. कारण हा जो कार्बोनिल ग्रुप असतो कार्बोक्झिल ग्रुपचा, हा 1 नंबरलाच असतो, हा मध्यभागी येऊ शकत नाही. कारण कार्बोक्झिल ग्रुपचा फॉर्म्युलाच काय आहे? C+OH. म्हणजे हा कुठल्या तरी एका टर्मिनलला राहील ना, एक तर राईटला राहील किंवा लेफ्टला राहील. म्हणजे तो ज्या ठिकाणी राहील तिथूनच नंबरिंगला सुरुवात होईल, तो मध्यभागी राहू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला नंबर मेन्शन करायची गरज नाही की तो किती नंबरला आहे. डायरेक्ट तुम्ही जितके कार्बन आयटम असतील तितके मोजायचे. प्रोपॅनोइक ॲसिड, ब्युटॅनोइक ॲसिड 4 असतील तर 5 असतील तर पेंटॅनोइक ॲसिड. ठीक आहे. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते बघा स्टुडंट्स, कीटोन आहे. कारण सेंटरला हा कार्बोनिल ग्रुप आहे आणि दोघी बाजूला अल्किल ग्रुप आहेत. राईट. एका बाजूला इथिल ग्रुप आहे, एका बाजूला मिथिल ग्रुप आहे. मग
याचं नाव देताना कसं देतो आपण, टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम मोजायचे. 1 2 3 4. लॉंगेस्ट चेन रूल, लोएस्ट नंबर रूल. लोएस्ट नंबर रूलनुसार नंबरिंग इकडून होईल, जिकडून हा कार्बोनिल ग्रुप जवळ तिकडून नंबरिंग करायची. समजताय ना? बघा, ज्या साईडने कार्बोनिल ग्रुप जवळ येईल इकडून जर केली तर हा 2 नंबरला येतो. इकडून जर केली असते तर किती नंबरला आला असतं, 3 नंबरला. म्हणून इकडून करायची नाही. कुठून करणार, इकडून नंबरिंग करणार. हा कार्बोनिल ग्रुप येईल 2 नंबरला. ठीक आहे. बट 2 नंबरला येतो आहे म्हणजे काय, तर तो 2 नंबरलाच राहील ना. तुम्ही त्याला सपोज इथून ह्या CH2ला इकडे आणा आणि याला तिकडे न्या, तरीसुद्धा तो 2 नंबरलाच राहील. त्याच्यामुळे याच्यामध्ये याचा नंबर मेन्शन करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली जरी असं लिहिलं ब्युटॅनोन तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. हां, मात्र इकडे जे एक्झाम्पल लिहिलं आहे बघा त्याच्यासारखंच किटोनच आहे हा सुद्धा. याच्यामध्ये किती कार्बन आहेत टोटल, 5 आहेत. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा इथेही राहू शकतो ना, 2 नंबर अवेलेबल आहे त्याला. जर इथे राहिला तर इकडून नंबरिंग कराल, इथे राहिला तर इकडून नंबरिंग कराल, म्हणजे तो 2 नंबरला येऊ शकतो. इथं किती नंबरला येतो, 1 2 3. ठीक आहे. त्याचं नाव काय येईल, पेंटेन 3 ओन असं त्याचं IUPAC नेम येईल. ठीक आहे. बट याला तुम्ही ब्युटेन 2 ओन म्हणायची गरज नाही, कारण समजून घ्या मला काय सांगायचं आहे ते. CH3 CH2 C डबल बॉन्ड O CH3 सारखाच आहे ना, मगाशी जो लिहिला होता तो आणि हा दिसायला. म्हणजे इकडे जर लिहिला तर इकडून नंबरिंग होईल 1 2 3 4. त्याचं नाव काय येईल, ब्युटॅनोनच येईल ना, ब्युटेन 2 ओन. म्हणून 4 कार्बन असल्यावरती त्याला पोझिशन अवेलेबल नाही आहे की तो 3ला जाऊ शकतो किंवा 4ला जाऊ शकतो. तो राहील तर 2 नंबरलाच राहील. त्याच्यामुळे त्याला ब्युटेन 2 ओन म्हणायचं नाही. फक्त काय म्हणायचं, ब्युटॅनोन म्हणायचं. याला पेंटेन 3 ओन का म्हटलं, कारण पेंटेन 2 ओनसुद्धा असतो. समजा कार्बोनिल ग्रुप मी इथे ठेवला आणि हा CH2 इकडे असला तर त्याचं नाव येईल पेंटेन 2 ओन ना, म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे सायनो ग्रुप. बघा, सायनाईड ग्रुप. सायनाईड ग्रुप जेव्हा असतो तेव्हा सफिक्स काय वापरतो, नायट्राईल. याच्यामध्ये सुद्धा हा सायनो ग्रुपचा कार्बन मोजायचा असतो. म्हणजे असा 1 2 3. मग याचा पॅरेंट कोण झाला, प्रोपेन. म्हणून याचा IUPAC नेम प्रोपेन नायट्राईल. यामध्ये अल्केनचा ई काढायचा नसतो, प्रोपेन नायट्राईल. डायरेक्ट जो अल्केन आहे तो पूर्ण लिहायचा आणि त्याला नायट्राईल लावायचा. ठीक आहे. हा कार्बनसुद्धा मोजायचा 1 2 3. प्रोपेन नायट्राईल त्याचं IUPAC नेम. समजा 4 असते कार्बन तर ब्युटेन नायट्राईल, 5 असते तर पेंटेन नायट्राईल, या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर पुढे बघा, हा जो कंपाऊंड आहे आता बघा, हा सुद्धा याच्यामध्ये सुद्धा हा जो फॉर्माइल ग्रुप आहे अल्डिहाइडचा, हा टर्मिनल असेल. त्यामुळे यालाही नंबर द्यायची गरज नसते. डायरेक्टली जितके कार्बन आहेत तितके मोजायचे, कार्बोक्झिलिक ॲसिडसारखे, आणि त्याचा जो सफिक्स असेल अल्डिहाइडचा तो लावायचा. COH ग्रुप म्हणजे अल्डिहाइड ना, फॉर्माइल ग्रुप. मग अल्डिहाइडला कुठला सफिक्स वापरतो आपण, सांगा, AL वापरतो, बरोबर. तो AL लावायचा शेवटी पॅरेंट अल्केनच्या नावाला, ई काढून टाकायचा आणि त्याचं नाव बनवायचं अल्कॅनल. ओके. मग बघा किती कार्बन आहेत, 1 2 3 4. मग काय नाव येईल याचं, ब्युटॅनल. नंबरिंग जिथून हा असेल तिथूनच सुरू होईल, 1 2 3 4. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचं नाव काय आलं, ब्युटॅनल. ब्युटेन 1 अल म्हणायची गरज नाही, तो 1 नंबरलाच असतो. हा बघा, इथे दिलेला जो फंक्शनल ग्रुप आहे तो आहे अल्कोहोल. ठीक आहे. कोणता फंक्शनल ग्रुप आहे, अल्कोहोल आहे. हां, अल्कोहोलला कुठला सफिक्स वापरतो आपण, OL. किती कार्बन आहे त्याच्यामध्ये, 3. ओके. प्रोपेन 1 ऑल म्हणावं लागेल त्याला. कारण 1 ऑल का म्हणावं लागेल, कारण हा OH तुम्ही ह्या फर्स्टला सुद्धा जोडू शकता, सेकंडला सुद्धा जोडू शकता ना. फर्स्टला किंवा सेकंड, 2 पोझिशन अवेलेबल आहेत त्याच्याकडे. त्याच्यामुळे त्याचं नाव काय येईल, प्रोपेन 1 ऑल, प्रोपॅनॉल. ठीक आहे. पण 1 नंबरला OH आहे म्हणून प्रोपेन 1 ऑल. त्यानंतर अमाईन फंक्शनल ग्रुप आहे आता पुढचा. ह्या एक्झाम्पलमध्ये अमाईन फंक्शनल ग्रुप आहे. याला आपण सफिक्स लावतो अमाईन. पॅरेंट जो असेल त्या पॅरेंटच्या नावाचा ई काढायचा आणि पुढे अमाईन लावायचा. आता इथे अमिनो ग्रुप जो आहे तो किती नंबरला जोडला आहे, 2 नंबरच्या कार्बनला जोडला आहे प्रोपेनमध्ये. त्याच्यामुळे त्याचं नाव काय येईल, प्रोपेन 2 अमाईन. किंवा मग त्याला 2 प्रोपॅनामाईन असं सुद्धा म्हटलं जातं. कसं बघा, हे पुस्तक आणि त्या फॉर्मॅटमध्ये पण लिहून दाखवतं, प्रोपॅनामाईन 2 प्रोपॅनामाईन. म्हणजे प्रोपेनचा शेवटचा ई काढला आणि सफिक्स काय लावला, अमाईन लावला. ठीक आहे. त्यानंतर पुढचा फंक्शनल ग्रुप बघा, अमाईड आहे. काय,
सी डबल बॉन्ड ओ NH2 म्हणजे अमाइड म्हणतो आपण त्याला. मग ह्या अमाइडमध्ये नंबरिंग कुठून सुरू होणार, ह्या कार्बनपासूनच, जिथून फंक्शनल ग्रुप आहे तिथून 1 2 3 म्हणजे हा प्रोपॅनामाइड आहे. अमाइड सफिक्स लावतो ना आपण अमाइडला, ॲसिड अमाइडला अमाइडच सफिक्स लावतात. मग कार्बन मोजायचे आणि त्या पॅरेंटचा ई काढायचा, पॅरेंट अल्केनचा, आणि त्या ठिकाणी अमाइड लावायचा. मग 3 कार्बन आहेत म्हटल्यावर त्याचं नाव काय येईल, प्रोपेन. प्रोपेनचा ई काढायचा आणि तिथे काय लावायचा, त्याचा सफिक्स अमाइड. ठीक आहे. ज्यांना ज्यांना सफिक्स आहे त्यांचा सफिक्स वापरायचा IUPAC नोमेनक्लेचरला. ज्यांना सफिक्स नाहीच आहे त्यांना काय वापरायचा, प्रेफिक्स वापरायचा. मग बघा आता हा जो ग्रुप आहे इथे फंक्शनल ग्रुप जोडला आहे आपण, हा कुठला आहे, अल्कॉक्सी ग्रुप आहे ना, OR OCH3 म्हणजे मिथॉक्सी ग्रुप. मग याच्या ठिकाणी फक्त प्रेफिक्स असतो, याला सफिक्स नसतो. मग हा जो मिथॉक्सी ग्रुप आहे हा किती नंबरला जोडला आहे, प्रोपेनला 2 नंबरला. त्याच्यामुळे त्याचं नाव काय येईल, 2-मिथॉक्सी प्रोपेन. काय नाव येईल स्टुडंट्स त्याचं, 2-मिथॉक्सी प्रोपेन. आता माझं इथे या ठिकाणी नाव बसत नाही आहे, मी लिहितो बरोबर, बघा समजून घ्या. 2-मिथॉक्सी प्रोपेन जोडून लिहायचं असते. आता मला जागा नाही म्हणून मी खाली लिहिलं 2-मिथॉक्सी प्रोपेन. त्यानंतरचा पुढचा फंक्शनल ग्रुप आहे ॲसिड क्लोराईड. याच्यामध्ये नंबरिंग तुमची जिकडून हा फंक्शनल ग्रुप आहे तिकडून होईल 1 2 3, म्हणजेच हा आहे प्रोपॅनॉइल क्लोराईड. याला काय सफिक्स वापरतो आपण, OYL क्लोराईड ना, म्हणजे याचं नाव काय येईल, प्रोपेन त्याचा पॅरेंट, प्रोपेनचं काय करणार, ई काढणार, त्याला OYL क्लोराईड लावायचा पुढे, प्रोपॅनॉइल क्लोराईड. तर बघा अशा प्रकारे आपण हे 10-12 एक्झाम्पल डिस्कस केले आणि जे प्रेफिक्स आणि सफिक्स वापरले जातात ते डिस्कस केले. अजून एक 4-5 एक्झाम्पल आपण डिस्कस करू. तुम्ही मला फटाफट नावं सांगा, ठीक आहे. मी ब्लॅकबोर्डवरती एक्झाम्पल लिहितो, तुम्ही मला त्यांचे IUPAC नेम सांगा फटाफट, आणि मी पण तुम्हाला लगेच आन्सर सांगतो. ठीक आहे, घ्या फर्स्ट एक्झाम्पल, CH3 CH2 CH2 CH OH CH3. अल्कोहोल फंक्शनल ग्रुप आहे. सफिक्स काय वापरतात त्याचा विचार करा आणि त्याचा IUPAC नेम सांगा मला. दुसरा CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH. तिसरा घ्या CH3 C डबल बॉन्ड OH. मला IUPAC नेम सांगायचे तुम्हाला यांचे. पुढचा CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3. त्याच्यानंतर घ्या CH3 CH2 CH2 NH2. एक लास्ट घ्या CH3 CH2 CH OH CH3. ठीक आहे. बघा 2 अल्कोहोल दिले, एक अल्डिहाइड आहे, एक ॲसिड आहे, एक कीटोन आहे, एक अमाइन आहे आणि एक अल्कोहोल आहे. ठीक आहे. 1-2 अजून घ्या. एक इथे लिहितो बघा, CH3 CH2 CH2 NO2 नायट्रो ग्रुप. एक लास्ट CH3 CH2 CHPR CH3. त्यांचे मला फटाफट IUPAC नेम तुम्हाला सांगायचे आणि मी जेव्हा सांगेल आता तेव्हा चेक करा तुम्ही बरोबर लिहिलं का चुकीचं लिहिलं ते. ठीक आहे. तर बघा फर्स्ट जो आहे तो अल्कोहोल आहे. अल्कोहोलला OL सफिक्स लावला जातो. आता या ठिकाणी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करावी लागेल तुम्हाला. मग लॉंगेस्ट चेन तुम्ही अशी कन्सिडर करा, 1 2 3 4 5. 2 नंबरला OH ग्रुप येतो तुमचा. मग काय नाव येईल त्याचं, पेंटॅन आहे तो. पेंटेन तुमचं जी पॅरेंट चेन आहे ती पेंटेनची आहे, म्हणजे त्याचं नाव येईल पेंटेन 2 ऑल. काय नाव येईल त्याचं, बघा इथे लिहितो मी, पेंटेन 2 ऑल. त्याचा IUPAC नेम येईल फर्स्टचं. हा जो सेकंड लिहिला आहे मी या ठिकाणी आता जस्ट, किंवा फर्स्ट कार्बनला त्याला नायट्रो ग्रुप जोडला आहे त्याच्यामुळे त्याचं नाव काय येईल 1 नायट्रो प्रोपेन. हा जो आहे हा अल्डिहाइड आहे, याला नंबर मेन्शन करायची गरज नाही कारण हा जिथून असेल तिथूनच नंबरिंग सुरू होते ना, 1 2 3 4. म्हणजे याचं नाव काय येईल, AL सफिक्स लावतो आपण अल्डिहाइडला, ब्युटॅनॉल. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड, याचं नाव मी सुद्धा सांगितलं होतं मगाशी. काय येईल याचं नाव, इथेन सही काढायचा, काय लावायचा, OIC ॲसिड, इथॅनोइक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर हे एक एक्झाम्पल बघा, हा सुद्धा अल्कोहोल आहे,
इकडून नंबरिंग करायला अशी 1 2 3 4 आणि काय नाव येईल त्याचं ब्युटेन टू ऑल. ठीक आहे, IUPAC नेम. कारण OL सफिक्स लावतो आपण अल्कोहलला. त्यानंतर आहे अमाईन, याला अमाईन सफिक्सच लावला जातो. ठीक आहे, काय नाव येईल त्याचं 3 कार्बन आहेत प्रोपेन 1 अमाईन किंवा 1 प्रोपॅन अमाईन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, कसं लिहाल त्याचं नाव 1 प्रोपॅन अमाईन. त्यानंतर हा बघा, हा हॅलो अल्केन आहे, ब्रोमिन जोडला आहे अल्केन चेनला, म्हणजे याचं नाव येईल ब्रोमो अल्केन. ओके, बट हा ब्रोमिन किती नंबरला जोडला आहे, इकडून नंबरिंग कराल तुम्ही 1 2 3 4 लोएस्ट नंबरनुसार. ब्रोमिन जिकडून जवळ असेल त्या साईडने नंबरिंग कराल. त्याचं नाव काय येईल बघा, इथे लिहितो मी या साईडला 2 ब्रोमो ब्युटेन. काय येईल त्याचा IUPAC नेम 2 ब्रोमो ब्युटेन, कारण टोटल 4 कार्बन आहेत त्याच्यामध्ये 1 2 3 4, त्याच्यामध्ये त्याचा IUPAC नेम 2 ब्रोमो ब्युटेन. आता या ठिकाणी जो लिहिला आहे तो कीटोन लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 3 नंबरला कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणून त्याचं नाव काय येईल विद्यार्थ्यांनो पेंटेन 3 ओन. कीटोनला आपण सफिक्स लावतो ONE आणि तो किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे स्टुडंट्स हे नोट डाऊन करून घ्या सर्व. आणि जो नेक्स्ट लेक्चर राहील त्या नेक्स्ट लेक्चरला आपण उद्या पॉलीफंक्शनल कंपाऊंडचं नोमेनक्लेचर डिस्कस करू. नोमेनक्लेचर ऑफ पॉलीफंक्शनल कंपाऊंड्स. आज जे बघितलं आपण ते कोणाचं नोमेनक्लेचर बघितलं, नोमेनक्लेचर ऑफ मोनोफंक्शनल कंपाऊंड्स, म्हणजे त्यांच्यामध्ये एकच फंक्शनल ग्रुप होता प्रत्येक कंपाऊंडमध्ये. जर एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असेल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला पॉलीफंक्शनल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. ठीक आहे, त्यांचं नोमेनक्लेचर याच्यासारखंच आहे, फक्त यांच्या बाबतीत आपण एकच काहीतरी वापरलं, एक तर प्रेफिक्स वापरलं किंवा सफिक्स वापरलं. त्यांच्या बाबतीत आपण दोघी वापरतो, एका फंक्शनल ग्रुपसाठी प्रेफिक्स वापरावा लागतो, एका फंक्शनल ग्रुपसाठी सफिक्स वापरावा लागतो. खूप सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तुम्ही हे सर्व नोट डाऊन करून झालं असेल तुमचं. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरला भेटू. आता तोपर्यंत अभ्यास करा.